होळीच्या पूर्वीचे 8 दिवस म्हणजे होलाष्टक. मुलांना बाहेर पाठवू नका, धोका आहे. सोबत लसूण ठेवा. ह्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असतील तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर पृथ्वीराज पाटील, MD पंचकर्म, एक आयुर्वेदाचा सखोल अभ्यासक आणि वैद्य. सध्या इंस्टाग्रामवरती खूपशे व्हिडिओ व्हायरल होत आहे. होलाष्टक सुरू आहे, मुलांना होळीच्या पूर्वी 8 दिवस कुठे बाहेर पाठवू नका. चला तर हे साध्या भाषेत समजून घेऊया. आत्ताचा जो काळ आहे हा सीझनल चेंजचा काळ आहे आणि आयुर्वेदामध्ये याला ऋतुसंधी असं म्हटलेलं आहे. या काळामध्ये मुलांची इम्युनिटी ही थोडीशी वीक असते. कित्येक वेळेला होळीच्या पूर्वी पाऊस पडून जातो आणि अचानक पडलेला पाऊस, वातावरणामध्ये झालेला बदल याच्यामुळे मुलं आजारी पडतात. त्यामुळे या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढतं. सर्दी, ताप, खोकला. आता काही लोक याला ग्रहबाधेशी म्हणतात किंवा एक राक्षसीन आहे, ती मुलांना त्रास देते असं संबोधलं जातं. आयुर्वेदामध्ये ग्रहांचा नक्कीच उल्लेख आहे, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे. पूर्वीच्या काळी लोकांना व्हायरस, बॅक्टेरिया ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्या डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणून त्यांना ग्रह किंवा भूत असं म्हटलं गेलं. पूर्वीच्या काळी मायक्रोस्कोप नव्हते, अँटीबायोटिक्स नव्हते, हॉस्पिटलायझेशन नव्हतं. त्यामुळे या काळामध्ये मुलांना बाहेर पाठवू नका असा सल्ला दिला जायचा. आता वळूया लसूणकडे. लसूण याचं सायंटिफिक नेम आहे अलायबम सटायबम. याच्यामध्ये ॲलिसिन नावाचं एक केमिकल तत्व असतं जे की अँटीव्हायरल म्हणून काम करतं. त्यामुळे कित्येक वेळेला घरी मुलं आजारी पडल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये लसूण बांधला जातो. मी तुम्हाला हे करण्याचा सल्ला देत नाहीये, मात्र हा कित्येक वेळेला घरगुती उपाय म्हणून केला जातो. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाहीये. हा फक्त सीझनल चेंज आहे, कोणता अलौकिक प्रकार नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि ह्याच्याबद्दल असणारे चुकीचे गैरसमज दूर करा. व्हिडिओ आवडल्यास सेव्ह करा, इतरांना पाठवा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.